अशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे. महाराज म्हणले आम्हाला वैकुंठाला जायची इच्छा आहे. सगळ्यांनाच वैकुंठाला जायची इच्छा असते बरं का. म्हणून माणूस मेला की येतात वैकुंठवाशी. तो कसा का मरेना, बरोबर आहे ना. आवडतं म्हणूनच लिहितात ना. 90 हाणून मेला तरी वैकुंठवाशी, आणि भजन करून मेला तरी वैकुंठवाशी. मग एका 90च जर वैकुंठ भेटतं तर मग हे एवढे पावशेराचे टाळ वाजून छटाकाव आणायचे कशाला. थोडे मॉनिटर द्या सोमनाथदा. एवढे पावशेराचे टाळ वाजून छटाकाव कशाला आणायचे. चला बोला. वैकुंठ एवढं सोपं नाही बरं का. वैकुंठी जावया तपाचे सायास, लागे करणे नाश जीवा बहु. वैकुंठाला जायचं असेल तर तपश्चर्या करावी लागते. एवढं सोपं आहे. ते दाव्यात सावडायला गेल्यावर माणसं चांगलं बोलतात. भगवंताने यांना आपल्या पायाजवळ जागा देऊ. मेवना एक काय देवाचा. पायाजवळ जागा मिळणं एवढं सोपं आहे. पायाजवळ चरणाजवळ. अरे लक्ष्मी म्हणते काकुलती येते. पाय लक्ष्मीचे हाती तिशी यावे. बायकुला काकुलती यावं लागतं. हे 90 हाणून गेला आणि पायाजवळ जागा. बरोबर आहे ना. वैकुंठ एवढं सोपं नाही महाराज. वैकुंठ अवघड आहे. पण वैकुंठाला जायला सगळ्यांना आवडतं बरं का. लक्ष देऊन ऐका बरं का. नरकवाशी मी आजपर्यंत पत्रिकेवर वाचलं नाही. मग नरक आहे का नाही. बरं असल तर मग कोणी जातं का नाही. बरोबर आहे ना. का फक्त हेच जातात घेती देती नरका जाती. बाकीचं कोणीच जात नाही का. नाही ते लय जागेवर वाचलं मी तेवढं. हो हे एवढेच नरकाला जातात. मग बाकीच्या जायचं कामच नाही का तिकडं. असं आहे का काही. नरकवाशी कोणी लिहित नाही. पण नरकात गेल्याशिवाय माणसं राहत नाही. बरोबर आहे ना. ज्याच्या ज्याच्या कर्मानुसार ज्याला त्याला जागा मिळेल ना महाराज. वैकुंठ दुर्लभ आहे. जसं नरदेह दुर्लभ आहे. दुर्लभम त्रयमेवेते दैवानुग्रहे तुकम मनुष्यत्व मुमुक्षुत्व महापुरुष संश्रया. नरदेह मिळणं दुर्लभ, मोक्ष मिळणं दुर्लभ, साधूची भेट होणं दुर्लभ आहे. तसं वैकुंठ सुद्धा दुर्लभ आहे. वैकुंठ सुद्धा दुर्लभ आहे. पण दुर्लभ असणारं वैकुंठ तुम्हाला सहज आणि सुलभ मिळवायचं असेल तर तुम्ही त्याचं भजन करा. यत फलम नास्ति तपसा न योगेन समाधिना तत्फलम लभते सम्यक कलो केशव कीर्तनात. कलियुगा माझे करावे कीर्तन तेने नारायण. मग नारायण कुठं राहतो. बोला नारायण कुठं राहतो. वैकुंठामध्ये. मग तेने नारायण देईल भेटे. मग त्याला भेटायचं म्हणलं कुठं जावं लागल. वैकुंठाला. आणि ते कशानं. भगवंताच्या नामानं. सुंदर उदाहरण सांगतो. एकच आणि थांबणारा. या दोघं भाऊ होते बघा. एकाला भजन कीर्तन आवडायचं आणि एकाला भजन कीर्तन म्हणलं की जमायचं नाही. असं असतंच बरं का. रावणाला रामाचं नाव जमत नव्हतं. आजही काही काही महारावासारखी रावणं आहेत. त्यांना रामाचं नाव जमत नाही किंवा राम जमत नाही. आजही काही ज्ञानेश महारावासारखे आहेत ना. त्या ज्ञानेश महारावांना रामाचं नाव जमत नाही. ते म्हणतात राम. बरोबर आहे ना. जमत नाही. आजही काही लोकांना राम जमत नाही. समजायचं रावण अजून जिवंत आहे. रावण अजून मेला नाही. आजही रामाचं मंदिर काहीला जमत नाही. समजायचं रावण अजून मेलेले नाहीत. रावण अजून जिवंत आहेत. हा लक्षात ठेवा. रावणाला रामाचं नाव जमत नव्हतं आणि बिभीषणाला रामाचं नाव घेतल्याशिवाय झोप येत नव्हती. दोघं भाऊच होते बरं का. प्रल्हादाला लक्ष द्या. हिरण्यकश्यपूला विष्णूचं भगवान विष्णूचं नाव जमत नव्हतं आणि प्रल्हादाला नाव घेतल्याशिवाय वाघ प्रल्हादाला नाव घेतल्याशिवाय झोप येत नव्हती देवाची. बरोबर. देवाचं नाव त्याला घ्यायला आवडायचं. असं असतं ना. कधी कधी नवरा परमार्थिक असतो तर बायको नसते आणि कधी बायको असली तर नवरा नसतो. कधी एखादा कीर्तनकार कीर्तन करून घरी गेला की बायको म्हणते मा याला आमचं कीर्तन. हे नशिबात येते एखाद्या जण. कधी एखादी बाई भजनावून घरी गेली की हा आली आमची संतीन. बरोबर आहे ना. बरोबर आहे का नाही. हे जुळून येणं अवघड आहे बरं का. दोघांना तेच आवडणं हे एवढं सहजासहजी होत नाही महाराज. बरं का. बायकोला तेच आवडावं नवऱ्याला तेच आवडावं असं भाग्यानं ह्या गोष्टी जुळून येतात. आणि असं आहे ना. पूर्वी म्हणायचे चांगली बायको मिळायला. आता बायको मिळणं हेच भाग्य झालंय. चांगली नवांगली इथं लांबची गोष्ट आहे महाराज. आहे का नाही. लक्षात ठेवा बघा. लक्ष द्या माझ्याकडे. मग एकाला परमार्थ आवडायचा आणि एकाला भजन कीर्तन म्हणलं की जमायचं नाही. आता मग एक पंजाबचे साधू त्यांच्या घरी आले आणि ते साधू घरी आल्यानंतर या मोठ्या भावानं खंत व्यक्त केली. म्हणे महाराज माझा भाऊ कधी देवाचं नाव घेत नाही हो. पण माझी इच्छा आहे त्यानं देवाचं नाव घ्यावं आणि त्याचा उद्धार व्हावा. बुडत हे जनन देखवे डोळा येतो कळवळा. माझी इच्छा आहे त्यानं देवाचं नाव घ्यावं.
तुम्ही काहीतरी करा पण त्याला देवाचं नाव घ्यायला लावा. हे महाराज म्हणले मी 4 दिवस इथं राहतो पण त्याला भजन करायला लावतो. आता असं आहे ना, हा महाराज 4 दिवस घरी राहिले पण हा पठ्ठ्या 4 दिवस घरीच आला नाही. 4 दिवस घरीच आला नाही. महाराज म्हणले आता तो घरीच यायला तयार नाही तर त्याला भजन करायला सांगू कसं. मग एक काम करा म्हणे, महाराज गेले अशी चर्चा करा आणि मी दरवाजाच्या मागे लपून राहतो. आणि महाराज गेले अशी चर्चा झाली आणि तो दरवाजाच्या मागे लपून बसले. महाराज आणि तो आला पण त्यानं आत पाहिलं डोकावून खरंच गेले का. आणि तो डोकावून पाहतो महाराज दरवाजाच्या मागून निघाले आणि त्याच्या दंडाला धरले. तो म्हणे हो थोडा माझ्या दंडाला. ते महाराज म्हणले तू राम म्हण म्हणजे तुझ्या दंडाला सोडतो. तो म्हणे मी तसलं काय म्हणणार नाही, तू माझ्या दंडाला सोडा. महाराज म्हणले तू राम म्हण म्हणजे तुझ्या दंडाला सोडतो. तो म्हणे मी म्हणणार नाही, तुम्ही माझ्या दंडाला सोडा. महाराज म्हणले तू राम म्हण म्हणजे तुझ्या दंडाला सोडतो. तो म्हणे मी म्हणणार नाही, तुम्ही माझ्या दंडाला सोडा. महाराज म्हणले तू जोपर्यंत राम म्हणत नाही तोपर्यंत तुझ्या दंडाला सोडणार नाही. तो म्हणे तुम्ही किती बी वेळ माझा दंड धरा हो, मी राम म्हणणार नाही. कळलं तुम्हाला. राम म्हणणार नाही याच्यात तो राम म्हणून गेला. मागच्या पावसाळी अधिवेशनात अब्बू आजमीने सांगितलं, अध्यक्ष महोदय हम वंदे मातरम नहीं बोल सकते, वंदे मातरम बोलना हमारे मजहब में नहीं है, हम वंदे मातरम नहीं बोल सकते. अरे सांगायसाठी 3दा बोंबलून गेलास की. मग प्रेमानच म्हणला तर काय अडचण आहे, बरोबर आहे ना. तर हे राम म्हणणार नाही त्याच्यात राम म्हणून गेला. महाराज म्हणले बस माझं काम झालं. हे रामनाम तुझ्याकडे जपून ठेव, याचं मोल करू नको, कोणत्याही परिस्थितीत याचं मोल करू नको हा. आणि महाराज निघून गेले. माझ्याकडे वेळ कमी आहे आता. महाराज गेले आणि नंतर याचा अंतकाळ जवळ आला आणि यमाचे यमदूत याला घेऊन गेले आणि वर कटघऱ्यामध्ये उभं केलं. जसं खाली कोर्ट आरोपी वकील जज आहे तसं वरही कोर्ट आरोपी वकील जज आहे. वरचं कोर्ट आहे यमाच्या दरबारात, तिथला जज आहे यमराज, वकील आहे चित्रगुप्त आणि आरोपी आहेत आपण. मग आपली खातेवही चित्रगुप्ताकडे आहे. आपण खाली काय काय केलं. मी गाडीत येता येता छान वाचला, देव टेटस नाही बघत, देव कर्म बघतो. गोड आहे. देव टेटस बघत नाही, देव कर्म बघतो आणि तिथं आपल्या कर्माचा हिशोब होणार आहे. मग यमराज वकिलाला विचारल चित्रगुप्ताला, चला याने खाली काय काय केलं सांगा. 90 घेत होता का. हो येस करा. तमाशाला जात होता का. नाही तोच ठेवत होता. डबल येस करा. सप्त्याला वर्गणी देत होता का. नाही याच्यातलीच दाबत होता. डबल फुल्ली आणा. आपल्या सगळ्या कार्याचा हिशोब तिथं होणार आहे. म्हणतात मेरे मालिक की किताब में सब लोगों का खाता, मेरे मालिक की किताब में सब लोगों का खाता, सबको एक तराजू तोले जो करता सो पाता, मेरे मालिक की किताब में सब लोगों का खाता. आपली सगळ्याची खातेवही तिथे आहे. आपण खाली काय काय केलं. मी केलेलं कोणीच पाहिलं नाही तेव्हा देवानं पाहिलं हे डोक्यात ठेवा. कळलं माझं बोलणं. मी केलेलं कोणीच पाहिलं नाही ते देवानं पाहिलं हे डोक्यात ठेवा. म्हणून अंधारात झालेल्या गोष्टी उजेडात आणणं हे देवाचं काम आहे. लक्षात ठेवा बरं का. देवा जवळ आहे ना त्या गोष्टी. म्हणले सांगा याने खाली काय काय केलं. चित्रगुप्ताने सांगितले याची फारशी काही खातेवही तपासायचं काम नाही भाऊ. याने फक्त नकळत एकदा साधूच्या आग्रहानं देवाचं नाव याच्या मुखातून आलं म्हणे. राम नाम एकदा याच्या मुखातून आलं, बाकी याच्या जीवनात सगळं पाप आहे म्हणे. म्हणजे यानं फक्त अकाउंट उघडलं मोदीच्या पैशाची वाट पाहते, बाकी काय नाही. बस याला दुसरं काय घेणं देणं नाही म्हणे. त्याच्यात इन्कमिंग त्याची रांगच त्याच्यासाठी आहे, बाकी काय नाही म्हणे. त्या अकाउंटचं दुसरं काहीच काम नाही म्हणे. बस याचा टर्नओव्हर काय पाहायचं काम नाही, याचं काही स्टेटमेंट घ्यायचं काम नाही म्हणे. एकदा याच्या मुखातून रामनाम आलेलं आहे म्हणे, बस एवढं पुण्य याच्याकडे आहे. त्याला विचारलं हे बघ एका नामाचं पुण्य तुझ्याकडे आहे. आता त्याला काही त्या रामनामाचं फळ माहिती नव्हतं. एका नामाचं पुण्य तुझ्याकडे आहे आणि बाकी जीवनात तुझ्या पाप आहे. मग तुझ्या पुण्याचं फळ तुला अगोदर देऊ का पापाचं फळ अगोदर देऊ. ते म्हणे ते एकाच ते काहीतरी ते आहे ना. काय म्हणला ते एकाच ते काहीतरी ते आहे ना. म्हणजे काय माणसं म्हणतात ते तुमचं सुरू करा. तुमचं म्हणजे काय. हे काय म्हणतात ते कीर्तन फिरतन सप्ता फिप्ता असे म्हणतात ना. कीर्तन फिरतन सप्ता फिप्ता आपल्याला आवडत नाही म्हणतात. तसं ते म्हणे ते एकाचं काहीतरी ते आहे ना ते पहिलं देऊन टाका म्हणे, बाकीचं आपला आपण पाहत बसू म्हणे. हे 3000चा हप्ता तर येऊ द्या, मतदान कोणाला करायचं पाहून घेऊ.
बरोबर आहे ना? लक्ष द्या माझ्याकडे. एवढ्या वेळ तर लाडक्या होऊ पुन्हा पाय काय करायचं तर बरोबर आहे ना? ऐका 3,000 कुठं सोडाय पुरतात का? ते म्हणे ते एकाच ते पुण्य आहे ना, ते पहिलं ते द्या म्हणे पहिल्यांदा. आता यमराजाला कळलं ना याला एका राम नामाचं पुण्य देऊ काय? एका राम नामाचं आणि एका श्याम नामाच्या पुण्याची मोल होणार नाही. एका राम नामाचं पुण्य मी याला देऊ काय? पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. काय पुण्य काय फळ द्यावं यमराजाला कळालं नाही. मग यमराज म्हणे आता काय करावं बाबा, याला काय फळ द्यावं? कमी जास्त झालं तर मोठ्याचं नाव आहे, आपण याला काय द्यावं काय नाही द्यावं. म्हणे एक काम करा म्हणे, आता आपल्याला कळलं ना, आपण याला देवाचा राजाकडे घेऊन जाऊ. कोण? इंद्राकडे घेऊन जाऊ म्हणे. इंद्राकडे घेऊन गेले म्हणे आणि एकदा रामनाम घेतलेलं आहे, याला काय फळ द्यावं सांगा. इंद्र म्हणे मी फक्त खुर्चीचा मालक आहे, निर्णय माझ्या हातात नाही. मी आपलं सही करून फाईला पाठवून द्यायचो, बाकी काही लय डोकं लावत बसायचं नाही म्हणे. मी पुण्याची पाऊटी सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे, मग येऊ लागती माघारी मृत्यू लोका. क्षीणे पुण्य मरते लोकम विशंती. मी तुमच्यासारखा सामान्य माणूस आहे म्हणे, याला फळ देणं माझा अधिकार नाही. म्हणले मग आता काय करा? चला म्हणे ज्यानं जग निर्माण केलं त्याच्याकडे घेऊन जाऊ. हा एकदा रामनाम घेतलेला पठ्ठ्या यमराज आणि इंद्र कुठे गेले? ब्रह्मदेवाकडे. म्हणे यानं एकदा रामनाम घेतलेलं आहे, तुम्ही जग निर्माण करणारे आहात, याला रामनामाचं काय फळ द्यावं? ब्रह्मदेवानं सांगितलं मी फक्त जग निर्माण करणारा आहे, फळ देण्याचा अधिकारी नाही. पक्ष वाढीचं काम माझ्याकडे, तिकिटाचं नाही. कळलं माझं बोलणं? मी जग निर्माण करणार आहे म्हणे, फळ देणं माझ्या हातात नाही. म्हणले मग आता काय करा? चला म्हणे रात्रंदिवस रामनामाचं चिंतन करणाऱ्या भगवान शंकराकडे घेऊन जाऊ. भजन करी महादेव राम पूजी सदाशिव, भोलानाथ से निराला कोई और नहीं, गौरीनाथ से निराला कोई और नहीं. जिनका डमरू डम डम बोले, आगम निगम के भेद खोले. जिनका डमरू डम डम बोले, आगम निगम के भेद खोले. ऐसा डमरू बजाने वाला और नहीं. भोलानाथ से निराला कोई और नहीं, गौरीनाथ से निराला कोई और नहीं. ऐसी सुभान आए ना ऐसी शाम, जिस दिन जुबां पे मेरे आए ना शिव का नाम. ऐसी सुभान आए महादेवा तेरा डमरू डम डम, डमरू डम डम बाजे रे हो. ओ मेरा भोला है भंडारी, करे नंदी की सवारी. शंभुनाथ रे ओ शंकरनाथ रे, भोले भोले भोले. भगवान शंकरासारखं भोळं दैवत नाही. चला भगवान शंकराकडे रात्रंदिवस राम नामाचं चिंतन करतात. गेले घेऊन कोण कोण? एकदा नाम घेतलेला पठ्ठ्या यमराज इंद्र आणि ब्रह्मदेव. कुठे गेले? भगवान शंकराकडे. म्हणे तुम्ही रात्रंदिवस रामनामाचं चिंतन करताना यानं एकदा रामनाम घेतलेले, याला फळ काय द्यावं? भगवान शंकर म्हणले मी रामनामाचं चिंतन माझ्या आनंदासाठी करतो, फळाच्या अपेक्षेने नाही. काय फळ द्यावं? कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कृष्णा महाराज कदाचन. फळाची अपेक्षा आहे का मला? हां अजिबात नाही, फळाची अपेक्षा नाही मला. लक्ष द्या माझ्याकडे, मी फक्त माझ्या आनंदासाठी भजन करतो. लक्ष द्या. मग आता काय करावं म्हणले बाबा? यमराजाला कळलं नाही काय फळ द्यावं, इंद्राला कळलं नाही काय द्यावं, ब्रह्मदेवाला कळलं नाही एका नामाचं फळ याला देऊ काय, आणि भगवान शंकराला कळलं नाही आज एका नामाचं फळ देऊ काय. आता हे एकदा रामनाम घेतलेलं याच्यात जरा पावर आली. और म्हणे 4 जणायला मिळ लाग ना, याच्यात काहीतरी ताकद आहे म्हणे. म्हणजे मग आता काय करायचं? आता एक काम करू म्हणे, ज्याचं नाव आहे त्याच्याकडे घेऊन जाऊ. वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे, ज्याचं नाव आहे त्याच्याकडे घेऊन जाऊ म्हणे आता याला. पण ते एकदा रामनाम घेतलेलं बिथरलं म्हणे. हो अहो सकाळपासून पाहतो म्हणे इकडून तिकडं तिकडून इकडं शांताबाई. सकाळपासून पाहिलं म्हणे इकडून तिकडं तिकडून इकडं नुसतं फिरवायला लागले म्हणे तुम्ही मला. अहो तुम्हाला एका नामाचं फळ देणं होईना तुम्हाला का देव